6 वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची मागणी। साक्री तालुक्यातील शेणपूर मलांजन शिवारात दिनांक 29 मार्च रोजी एका 6 वर्षांच्या निष्पाप आदिवासी चिमुकलीवर नराधमांनी अमानुष अत्याचार केला। या घटनेने संपूर्ण तालुका सुन्न झाला आहे। सदर घटनेनंतर आता पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी समाज आक्रमक झाला आहे। आज साक्रीच्या नायब तहसीलदार चंद्रकांत चौधरी व पोलीस निरीक्षक श्रीवळवी यांना या संदर्भात एक कडक निवेदन देण्यात आले। या निवेदनातून पीडितेच्या कुटुंबियांनी आणि समाज बांधवांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत। या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक पोलिसांऐवजी तज्ञ पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत याची चौकशी व्हावी। तपासात दिरंगाई न करता लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी, जेणेकरून न्याय मिळण्यास विलंब होणार नाही। तसेच जर या नराधमांना वेळीच कायद्याचा धाक बसला नाही तर समाजात महिला आणि अल्पवयीन मुलींची सुरक्षा धोक्यात येईल। या घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांनीही घ्यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आज माननीय तहसीलदार साहेब साक्री यांना समस्त आदिवासी भिल समाजाच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। हे निवेदन जी दिनांक 29/3/2026 रोजी जी घटना मलांजन या ठिकाणी घडविण्यात आलेली आहे, ज्या काही नराधमांनी एका आदिवासी भिल्ल समाजाच्या 5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून तिला मरण्याच्या खाईत सोडून दिलं आणि तिच्या आईवरती देखील बलात्कार करण्यात आलेला आहे। तर या परिवाराला योग्य तो न्याय मिळावा